या ठिकाणी निलेशजी चाळके अतिशय उत्कृष्ट पंचगिरी केली होती या स्पर्धेमध्ये KGPL 2016 मध्ये प्रथमच या कल्याण ग्रामीण भागामध्ये गोहिल या ठिकाणी स्पर्धा झाली होती। त्यामध्ये संदीप सुरोशी यांच्या हस्ते यांचं या ठिकाणी स्वागत आहे। निलेश चाळके धन्यवाद। या ठिकाणी निलेश चाळके अतिशय उत्कृष्ट असं पंचगिरीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळाले प्रेक्षकांनी मान्यवरांना। त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे सहकारी पंच साळवी साहेब यांनी सुद्धा अतिशय एक दर्जेदार आणि उत्कृष्ट पंचगिरीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळालं होतं। त्यांना सुद्धा विनंती करून स्टेजवर यांची कृपा करावी। मी आमच्या मंडळाचे कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी प्रशांत पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करावं। साळवी साहेब साळवी साहेब कुठे असेल स्टेजवर यांची कृपा करावी। या ठिकाणी अतिशय वयोवृद्ध पंच आहेत, या ठिकाणी अतिशय दांडगा अनुभव जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून पंचगिरी करतात ते मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये। या ठिकाणी खास करून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पंचगिरी केली त्यांनी KGPL 2016 मध्ये। या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येते प्रशांत पवार यांच्यातर्फे। जे ऑनर आहेत देवीदास सुरोशी त्याचप्रमाणे योगेश बनकर यांनी स्टेजवर यांची कृपा करावी। त्याचप्रमाणे संतोष जाधव यांनी सुद्धा स्टेजवर यांची कृपा करावी। या ठिकाणी या KGPL स्पर्धेमध्ये या ठिकाणी जवळजवळ शुक्रवारपासून जवळ 3 दिवस अतिशय दर्जेदार अशी एक उत्कृष्ट एक बुलंद आवाज डोंबिवलीचा विनोद पाटील या उत्कृष्ट असं मराठी समालोचन या ठिकाणी केलं होतं। त्यांना मी विनंती करतो आणि स्टेजवर यांची कृपा करावी। मी मंडळाचे कार्यकारिणी शिवम ब्लास्टर संघाचे रायते संघाचे संघमालक देवीदास सुरोशी उर्फ भाऊ यांना विनंती होती त्यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करणे। विनोद पाटील अतिशय दर्जेदार या ठिकाणी समालोचन या ठिकाणी केलं होतं। जवळ 3 दिवस समालोचनाचा भार सांभाळला होता विनोद पाटील एक मराठी समालोचक। धन्यवाद। त्याचप्रमाणे त्यांच्याच सोबतीला एक खांद्याला खांदा लावून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी समालोचनाचा भार सांभाळला तो जगदीशजी पाटील नारिवली नवी मुंबई एक बुलंद आवाज नवी मुंबईचा। या ठिकाणी मी योगेश बनकरी कोणली बनकरी कामा संघाचे संघनायक यांना विनंती करतो आणि जगदीशजी पाटील नवी मुंबई यांचा या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करावा। संतोष जाधव मामलोली संघाचे संघमालक स्टेजवर यांची कृपा करावी। या ठिकाणी उत्कृष्ट समालोचन या ठिकाणी जगदीश पाटील यांचं बघायला मिळालं एक दर्जेदार एक बुलंद आवाज नवी मुंबईचा। या ठिकाणी मी पुढील सूत्रसंचाचा भार सांभाळते ते जगदीश पाटील यांना विनंती करून आपण पुढील सूत्रसंचालन करावं। हॅलो, धन्यवाद। आम्हाला अतिशय चांगली माहिती आम्हाला वेळोवेळी आपण देत होता। या विभागातील एक स्थानिक कॉमेंटेटर आहेत आपण। तर या ठिकाणी बोलतोय बक्षीस समारंभ करे मात्र तत्पूर्वी ज्या स्पर्धेमध्ये गोलंदाज फलंदाज आणि सामनावीरासाठी ज्या ट्रॉफीज दिल्यात आम्हाला या ठिकाणी प्रदान केल्यात जिगरबाज मित्रमंडळाला आदरणीय रवींद्र शेठ सीताराम भोईर माजी सरपंच वसतचे यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। कारण मंडळासाठी त्याने ट्रॉफीज दिल्यात आपल्याला गोलंदाज फलंदाज आणि सामनावीरासाठी ट्रॉफीज दिल्यात। तसेच प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिले आदरणीय अविनाश शेठ हेगडे यांनी सुद्धा या मंडळासाठी सहकार्य केलंय। मारळगावचे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या कारण ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात लोक आहेत ते पाहतात आपल्याला। मात्र या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि एसटी रक्षक आम्ही प्रथमच अशी मोठी स्पर्धा पाहतोय की त्या ठिकाणी एसटी रक्षकाची काळजी घेतली जाते आणि एसटी रक्षकाचा सन्मान केलाय। तर बऱ्याचशा स्पर्धा बघितल्या मग ते रायगड असो ठाणे असो भिवंडी बदलापूर असो बऱ्याचशा स्पर्धा केल्यात आम्ही मात्र अद्यापर्यंत एसटी रक्षकाची कोणी काळजी घेतली नव्हती। मात्र जिगरबाज मंडळाने जे काम केलं अतिशय चांगलं काम आणि पहिल्याच वर्षामध्ये एवढी मोठी स्पर्धेचं आयोजन केलंय प्रथम त्यांना धन्यवाद देतोय। या ठिकाणी प्रथम मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी टाकली आहे
कारण गोलंदाजीवरती बरचसं काही अवलंबून होत आहे, कारण 4 फलंदाज त्याने 2 षटकामध्ये बाद केले होते. अतिशय चांगली गोलंदाजी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय रवींद्र सुरेशी. जोरदार टाळ्या. अतिशय चांगली गोलंदाजी आणि सामना जिंकलाय. तर या ठिकाणी संतोष सुरेशी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. युवा सेनेचे ग्रामीण कल्याणचे तालुका अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा रवींद्र आपण थांबायचं. अतिशय चांगली कामगिरी केली आहे. आपण शिवम रायते संघाचा गोलंदाज होता ज्याने अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली आहे. काय मात्र आपलं गुपित असणार आहे की एवढी चांगली आपण गोलंदाजी करू शकलाय बोलता येत नाहीये. मात्र ज्याप्रमाणे आपण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे, सर्व प्रेक्षकांची मन जिंकल्यात, उपस्थित प्रेक्षकांची. नक्कीच याचा आपण गोलंदाजीचा किताब घेण्यासाठी उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. स्पर्धेमधील अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. संतोषजी सुरेश यांच्या शुभ हस्ते गांडव साहेबांना विनंती करतो या आपण पुढे त्यांना सन्मानित करा. अतिशय चांगले गोलंदाजी फेकली आहे. ते बोलत नाहीयेत. पंचम गुटी ज्यांचं जे बदलापूर मध्ये दुकान आहे त्यामध्ये आपण जाऊन 5555 रुपयाचं आपण गिफ्ट वाउचर मिळालं आपल्यासाठी. आपण खरेदी करू शकता. आणि विन टीम झाली आहे त्या टीम साठी सुद्धा 5555 रुपयाचं गिफ्ट वाउचर असणार आहे. शिवम ब्लास्टर रायते संघ संतोष या पण पुढे आपल्या शुभ हस्ते त्यांना गोलंदाज ठरला स्पर्धेमध्ये त्यांच्या आपण सन्मानित करा. त्याच्यानंतर या स्पर्धेतील फलंदाज ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली आहे, अप्रतिम फलंदाजी, ज्याने आम्ही नेहमी सांगत असतो की जे डावकुरी हाताचे फलंदाज असतात अप्रतिम फलंदाजी करतात, उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ओनली बनकरी कांबा संघाचा विक्रम भोईर उर्फ विकी. या आपण मंचावरती विक्रम भोईर मी मुरलीधर शेठ धोंडे यांना विनंती करतोय की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करा. अतिशय या स्पर्धेमध्ये चांगली धावसंख्या उभी केली आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा मात्र तारणहार ठरलाय संघासाठी. जोरदार टाळ्या होत्या. विकी भोईर एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे मला तर वाटतं आपणच सांगितलं तर बरं होईल, कारण ज्या ठिकाणी खरोखर ज्याची वाहवा केली जाते मात्र गेल्या 3 दिवसापासून त्याचं नाव नव्हतं, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्याचं नाव आलंय पुढे. असं म्हटलं जातंय की सारवलं दुसऱ्याने पण रांगोली काढून गेला तिसरा जण. मात्र या ठिकाणी बारक्या आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय. एक हाय स्टँडिंगचं ज्याला क्षेत्ररक्षण म्हटलं जातंय बारक्या, एक जो आमच्या कामोटेचा बारक्या उर्फ विलास कांबळे आहे आणि हा बारक्या मनोहर धुमाल टोपण नाव आहे. या मनोहर आपण मंचावरती अतिशय चांगले क्षेत्ररक्षक आणि पारितोषिक सुद्धा आपल्यासाठी 2700 दिले ना, 2700 रुपयाचं पारितोषिक होतं. मी मंगेश बनकरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ट्रॉफीज प्रदान करायचे बारक्याला. मात्र सुपर संडे नाही रे बाबा, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलंय आपण. मला तर वाटतं जॉन्टी रॉड्सला बघत असाल नेहमीच, कारण ते मुंबई इंडियन्सचे फिल्डिंग कोच आहेत. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याची अत्यंत चांगली काळजी घेतली जाते एसटी रक्षकाची भूमिका
ज्याने पार पाडले, वेळोवेळी यष्टीचित केलाय, जेव्हा जेव्हा चेंडू थ्रोपैकी केलाय तेव्हा तेव्हा मात्र चेंडू कलेक्ट केलाय, तो यष्टीरक्षक असणार आहे शिवम ब्लास्टर संघाचा अथर्व कांगणे. अख्तर कांगणे, मी मंगेश बनकरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट यष्टीरक्षकाचे ट्रॉफीज प्रदान करायचे आहे. मंगेश बनकरी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट यष्टीरक्षक. त्याच्यानंतर मात्र आपण सिरीज देणार आहोत, मात्र त्याच्यासाठी थोडा वेळ घेऊया कारण सिरीजची सर्वांनाच उत्कृष्ट असते, मात्र आपण तिचं ते घोषित करणार आहोत. मात्र प्रथम आपण ज्या संघाने चांगली कामगिरी केली होती गेल्या 3 दिवस, मात्र त्यांना द्वितीय क्रमांकावरती समाधान व्यक्त करावं लागलंय, तो संघ या ठिकाणी असणार आहे ओनली बनकरी कांबा संघ. या पण पुढे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, थोडीशी निराशा आहे चेहऱ्यावरती. विकी या पण पुढे आपण संघनायक आहेत. नक्कीच या मंचावरती आमचे योगेश बनकरी आहेत, त्यांचा संघ होता, त्याने अतिशय चांगली. नक्कीच योगेश आपण संघ मालक सुद्धा, मात्र ज्या वेळेस आपण संघ खरेदी केला होता मात्र त्यावेळेस कसं वाटलं होतं की आपण शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचाल का? जेव्हा मी संघ खरेदी केला होता तेव्हा माझे सगळे माझे क्रिकेटपट्टू हे चांगलेच होते, मला हे माहिती पडलं. थँक्यू. नक्कीच लाईव्ह चालू आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात आपला आवाज जातोय. मात्र विकी ज्याप्रमाणे आपण वक्तव्य केलं होतं की आपण जवळजवळ प्रथम फलंदाजी करताना 100 धावा काढू, 100+ असं म्हटलं होतं, मात्र तुमचं चुकलं कुठं? आता मी जसं बोललो होतो तसे 100 होऊ शकले नाही, कारण शिवम ब्लास्टर या संघाने चांगली गोलंदाजी केली, आमच्या चांगल्या बॅट्समनांना मारून दिलं नाही, त्यामुळे आम्ही 100+ झालो नाही, तर त्यांचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच बघा विपक्षी संघ असला तरी सुद्धा दुसऱ्या संघावरती चांगले स्मृती सुमने उधळतात, कारण गरज आहे. आणि चुकलं कुठं आपण आत्मपरीक्षण करा, ज्या वेळेस पुढची स्पर्धा होईल त्यावेळेस आपण ते बघा कुठं चुकलंय ते आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण सामना बघू शकता. उद्याच त्याचे अपडेट आपल्याला मिळणार आहेत. मात्र यावेळेस प्रदान करण्यात येतोय द्वितीय क्रमांक ठरलाय, तसेच दीपक बालाराम सिरोशे कांबा मंडळाला टी-शर्ट दिल्यात. तर मी आदरणीय सुभाष शेठ गायकर मंडळाचे सर्व करते त्यांना विनंती करतो की त्यांना आपण सन्मानित करायचं आहे, कारण मंडळाला सुद्धा टी-शर्ट दिले त्यांनी. नक्कीच मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. मी विनंती करतो या मधुकर मोपे आणि कस्तूप देसाई या आपण पुढे. या पण पुढे आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफीज आहे ती प्रदान करा, कारण अतिशय चांगला खेळ दाखवलाय, मात्र नशिबाची साथ लाभली नाहीये, नशीब त्यांच्यावरती रुसू झाले होते. जय असो, असा जय जयकार असो. मात्र या ठिकाणी मी गेले आम्ही 3 दिवस ज्या व्यक्तींची वाट पाहत होतो त्या व्यक्ती मात्र वेळेवरती आल्या होत्या. सर्वांचे परिचयाचे आदरणीय तर मी आदरणीय मयूर तर नक्कीच मी मधुकर मोपे साहेब यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेविषयी 2 शब्द सांगायचे आहेत, कारण एवढी भली मोठी स्पर्धा भरवली या विभागामध्ये आणि लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलंय. मात्र आमच्या शब्दात आम्ही सांगितलंय, तुम्हाला काय वाटतं ते आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचे. आज या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्वक अशा या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सिने कलाकार मयूर खांडगे साहेब, या ठिकाणी
नामांकित असे नगरसेवक ज्यांचं कल्याणमध्ये नाव घेतलं जात आहे, देसाई साहेब, कौस्तुभ देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र आयोजक गायकर साहेब, सगळ्यांची नावं घेत नाही कारण आपल्याला काय अपेक्षित आहे ते मला माहिती आहे, भाषणाची ही वेळ नाही, परंतु जे चांगलं घडतंय त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। या ठिकाणी सर्व भाग घेणाऱ्या स्पर्धकांचं मला कौतुक करावं लागेल। मी या ठिकाणी जे हरलेले आहेत, पहिल्या टर्म मध्ये हरले, दुसऱ्या टर्म मध्ये हरले, काही जिंकले काही हरले, हार जीत ह्या विषयाला महत्व नाही, परंतु आपण त्या स्पर्धेमध्ये उतरलो याला जास्त महत्व आहे, म्हणून मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं मला अभिनंदन करावं लागेल ते माझे मित्र सुभाष गायकर आणि त्यांची सगळी टीम यांनी अशा प्रकारचं आयोजन केलं, माझ्या या ग्रामीण भागातील या खेळाडूंना संधी निर्माण करून दिली। आज माझ्यासारखा माणूस क्रिकेट पासून लांब गेला होता, माझं थोडंसं ज्ञान क्रिकेटच्या बाबतीत कमी आहे, मी कबड्डी, कुस्ती, खो खो या फील्डला साहेब जास्त महत्व देतो, आम्ही क्रिकेटसाठी जास्त जात नाही, परंतु आज या ठिकाणी बघितलं तर मलाही समाधान वाटलं की गायकर साहेब आणि भाऊ सुरेश असतील, त्यांची सगळी टीम असेल, मोहन राऊत असतील, यांनी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन केलं। आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यात या क्रिकेटची उंची वाढवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावेत, सीझन कडे या मुलांना आपण वळवावेत आणि या ठिकाणी त्यासाठी लागणारी 100% मदत करण्याची तयारी आम्ही या ठिकाणी आमच्या माध्यमातून देतोय। ग्राउंड असेल त्या ठिकाणी जी जी गोष्ट ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या आपल्याला उपलब्ध करून देऊ। आपण क्रिकेटचे शौकीन आहात मला माहिती आहे आणि या क्रिकेटमधून ग्रामीण भागामधून काही ना काहीतरी तयार कराल, धनावडेंसारखा आपला एखादा खेळाडू कल्याण तालुक्यामधून निर्माण व्हावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। प्रो कबड्डीमध्ये कल्याणमधून साहेब 3 खेळाडू खेळतायत, खूप आनंदाची गोष्ट आहे की कबड्डीला चांगले दिवस आलेत, क्रिकेटलाही चांगले दिवस आलेत, परंतु क्रिकेटचे खूप वर्षापासून चांगले दिवस आहेत, आपण सीझन वरती खेळत नाही, हा एक मायनस पॉइंट आहे। तर भविष्यात आपण त्या दिशेने उतरावं। मला अभिनंदन करावं लागेल ते अंपायरचं, गेल्या 3 दिवसामध्ये त्यांनी जे काम केलंय अतिशय उत्कृष्ट काम केलंय। कुठल्या प्रकारचा गालबोट जर लागत असेल तर ते अंपायर मुळे लागतंय, परंतु अंपायर्स अतिशय उत्कृष्ट काम केलं, आपलंही अभिनंदन। आणि या ठिकाणी पाटील दोन्ही मित्र आहेत, समालोचन करतात, मी पहिल्या दिवशी साहेब या ठिकाणी उपस्थित होतो, अतिशय सुंदर मराठीत ज्यांनी म्हणजे प्युअर मराठी, कुठलाही एकही इंग्रजी शब्द किंवा इतर भाषेतला शब्द न वापरता मराठीत समालोचन केलं, अतिशय अभिनंदनाला आपण पात्र आहात। सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मी या कल्याण तालुक्याच्या वतीनं, कल्याण तालुक्याच्या खेळाडूंच्या वतीनं आणि कल्याण तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपले आभार मानतो। या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं कौस्तुभ देसाई असतील आणि आमचे मयुरेश साहेब असतील, आपण जेव्हा ग्रामीण भागातल्या लोकांच्या पाठीवरती हात फिरवता, पाठीवरती थाप टाकता, आपल्याला त्याची कदाचित किंमत माहिती आहे की नाही माहिती नाही, परंतु आपण आमच्या बाजूला बसलात, आमच्या मैदानात आलात आणि या खेळाडूंना आपल्या हाताने जेव्हा बक्षीस देणार आहात, आपला फोटो आयुष्यभर ते आपल्या घरात जपून ठेवणार आहेत। त्यामुळं अशा प्रकारचं प्रेम आम्ही पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला पाहत असतो किंवा कॅमेऱ्याच्या याच्याने पाहत असतो, परंतु आपलं खरोखरच जनतेवरचं प्रेम आपण दाखवलं। एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढ्या कोपऱ्यात आपण आलात, खऱ्या अर्थानं आपले मला या कल्याण तालुक्याच्या वतीनं आणि या आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या तमाम खेळाडूंच्या वतीनं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय चांगलं वक्तव्य केलं बघा, गरज होती वक्तव्य चांगलं करण्याची, कारण त्यांनी सुद्धा ग्वाही सुद्धा दिले। मात्र या ठिकाणी कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक आदरणीय कौस्तुभभाई देसाई यांना विनंती करतोय की या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आपण 2 शब्दात व्यक्त करायचंय। नक्कीच या ठिकाणी साहेब म्हणाले की जे वक्तव्य केलं तर आम्ही पुढे काय म्हणणार, मात्र ज्या व्यक्तींची आपण 3 दिवस वाट बघत होतोय सर्वांचे परिचय झाला या ठिकाणी। आदरणीय मयूरजी कांडगे साहेब, आपण 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करा। सगळेजण माझे आभार मानतायत। खरं तर मला धनाजीने जेव्हा बोलवलं तुम्ही जरा वेळेची गडबड होती, पण मी लगेच तयार झालो
मी तुमचे आभार मानतो की मला जास्त नाही पण जी काही मॅच बघायला मिळाली, मी पहिल्यांदा लाईव्ह मॅच बघतोय. म्हणजे एकदा दोनदा संधी आली होती पण तेव्हा बघायला नाही मिळाली. पण आता जे काही बघितलं एवढंच म्हणेन किंवा देवाकडे एवढंच मागणं मागेन की यातलेच कोणीतरी निवडक जे छान आहेत ते लवकरच इंडिया टीम मध्ये जातील. त्यांचा उत्साह तितका चांगला आहे, दांडगा आहे. म्हणजे ह्या मैदानावर खेळणं खरं तर सोपं नाही. मी धनाजीची तेच बोलत होतो की ह्या मैदानावर शक्य नाहीये. म्हणजे हॅलो 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 मी मगाशीच त्याला म्हटलं की हे मैदान वर खाली इथे पळणं खूप सोपं नाही. कधी कुठल्याही प्लेअरचा पाय मुरगळू शकतो, कोणी कितीही पडू शकतं. पण हे सगळं असं असताना तुमचा उत्साह इतका सुंदर होता की नंतर मी ते विसरून गेलो. मी तुमच्याकडेच बघत होतो. थँक्यू सो मच. म्हणजे आयोजकांचे मी आभार मानतो. तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला मजा आली. मला परत बोलवलं तर मी नक्की मॅच बघायला येईल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नक्कीच. बघा किती मोठ्या व्यक्ती आहेत आणि आपला बहुमूल्य वेळ प्रथमतः आमच्यासाठी दिलाय, त्याबद्दल धन्यवाद मानतोय आणि 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलंय. तर पुढचे गोविलीचे आदरणीय मधुकर शेठ वालिंबे यांना विनंती करतोय, आपलं मनोगत आपण 2 शब्दात व्यक्त करायचंय. तर आपण स्थानिक आहात. सन्माननीय पाहुण्याने या ग्राउंडचं कौतुक केलं. खरं म्हणजे कोंबडं कोणचं का आळवेना या गोविलीला आपल्यामुळं सन्मान मिळाला. या युट्यूबवरती जगाच्या कानाकोपऱ्यात या गोविलीचं नाव गेलं ते निव्वळ या आयोजकांमुळं आणि आपण उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांना. कारण ते याच्यामुळं की हे क्रीडांगण जरी आमच्या अखत्यारीत येत असेल तरी त्याच्यावरती आम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धा, खरं म्हणजे हा कमीपण आहे आमचं की एवढ्या मोठ्या स्पर्धा आम्ही भरू शकलो नव्हतो. काही मागच्याच आठवड्यात आम्ही त्या ठिकाणी स्पर्धा भरवल्या पण एक छोट्या लेवलला. आज या ठिकाणी भव्यदिव्य जो कार्यक्रम हा क्रीडा स्पर्धेचा झाला त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि जे विजेते आहेत त्यांचं अभिनंदन करतो. आणि सन्माननीय अभिनेते या ठिकाणी आहेत त्यांचे पाय सुद्धा या गावाला लागले. मी या गावाच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याच्यानंतर त्यांनी आता एक मुद्दा मांडला की या ठिकाणी तालुक्याचे बरेचसे नेते आहेत की त्यांना खेळाडूंसाठी काय करायची इच्छा आहे. परंतु अशी एक परिस्थिती होती की 1995ला थोडासा कदाचित उपस्थित खेळाडूंना माझा आवडणार नाही की भाषण कुठं चाललंय, 2च मिनिटात संपवतो की या ठिकाणी मागच्याच महिन्यात जवळजवळ गुडघावरती खड्डे होते. काही खेळाडू इथे येत पण असतील. आमचा पंकज शेलारे या ठिकाणी, त्याला त्याचं सगळं माहिती आहे. महाराष्ट्र पोलीस येतो या ठिकाणी, त्याला या क्रीडांगणाची सगळी माहिती आहे. या ठिकाणी खूप खड्डे होते. शेवटी काय करायचं या ठिकाणी शेवटी आम्ही हा प्रश्न शिंदे साहेबांकडे मांडला. साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार तुम्हाला काही देऊ शकत नाही, मात्र मी एक संघटना तुम्हाला देतो, तिला तुम्ही काही वर्षासाठी ते चालवायला द्या, असं दाखवा आणि त्यांच्याकडनं करून घ्या. 5 लाख रुपये त्या लोकांनी माझ्या समोर खर्च केलेत आणि हे क्रीडांगण हे लेवल केलं, हे निव्वळ त्यांचंच श्रेय. आज या ठिकाणी कुऱ्हाडे सर नसतील, कदाचित क्रीडा रसिक असतील या ठिकाणी, खेळाडू असतील, त्यांना कुऱ्हाडे सरांचं नाव कदाचित या ठिकाणी माहीत असेल. त्यांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली. परंतु एवढं शिंदे साहेबांनी, सन्माननीय पालकमंत्री ठाणे जिल्हा एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की या बजेटला मी काही करू शकलो नाही, पण तुम्हाला एक सांगतो की पुढच्या बजेटला 25 लाख रुपये या कल्याण तालुक्यातलं जे ग्रामीण भागातल्या खेळाडूंच्या उन्नतीसाठी जे क्रीडा संकुलन आहे त्याला मी तुम्हाला नक्की दिल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी आश्वासन दिलंय. आणि ते आपल्याला पुढच्या वेळेस मिळेल. नाही तर तुम्ही आमच्या पाठीशी राहा, आम्ही तुम्हाला हे करू की बाबा तुम्ही आम्हाला आमच्या पाठीमागे राहा, एवढं बोलतो. आणि पुढच्या वर्षी परत ही स्पर्धा याच्यापेक्षा भव्य दिव्य कशी होईल यासाठी या आयोजकांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच या ठिकाणी ज्यांचं योगदान लागलं होतं या मैदानासाठी आदरणीय योगेशजी कुऱ्हाडे साहेब, ते माजी रणजी क्रिकेटपटू होते. कारण त्यांनी बघितलं यावेळेस काल आले होते, त्यांचं आगमन झालं होतं, सत्कार सुद्धा केला होता मंडळाच्या वतीने. मात्र त्यांनी जे सहकार्य दाखवलंय त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. बोलतोय पुन्हा एकदा छोटासा सत्कार समारंभ आहे. यावेळेस ज्याने देशाच्या कानाकोपऱ्यात आपली वेबसाईट पोहोचवली आहे, संतोष नाणेकर आणि ते गौरव सावंत. मी गौरव सावंत यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे, या आपला सत्कार करायचा आहे. कारण आपण कमी वयामध्ये आणि कमी वेळामध्ये गरुड झेप घेतली आहे असं म्हणावं लागेल. कारण खूप प्रगती केली आपले www.tennis.in चे संतोष नाणेकर
आणि गौरव सावंत. मी आदरणीय मयूर शेठ कांडगे यांना विनंती करतोय, अभिनेते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे, कारण मोठी कामगिरी केली आहे त्याने, सर्वांना मुभा उपलब्ध करून दिल्या. जोरदार टाळ्या होत्या जरा. त्याच्यानंतर आमचे डीजी मास्टर राजेश सुरोशी, या पण आपण चांगलं संगीत ऐकवलं आमच्या गेले 3 दिवस आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आमच्यापर्यंत. कदाचित आम्ही सुद्धा बोललो असेल तुम्हाला, मात्र चांगलं संगीत ऐकवलंय. राजेश सुरोशी त्यांचा सुद्धा सत्कार करतील. मंडळाचे खजिनदार जिगरबाज क्रिकेट संघाचे खजिनदार यांचे शुभ हस्ते, ते खजिनदार नक्कीच जिगरबाज मंडळाचे खजिनदार आहेत. मी सुभाष शेठ गायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सीमापलीकडे जर झेल घेतला त्यांच्यासाठी टी शर्ट होते, आदरणीय मधुकर वालिंबे गणेश शेलार यांना विनंती करतो आपण या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेमध्ये सत्कार केला जातोय. शाल आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आपला सत्कार करण्यात येतोय. प्रॉफिट क्लब यांच्या मार्फत दिलं जाणारं टी शर्ट आदरणीय मोहन राऊत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचंय. त्याच्यानंतर सर्वांना उत्सुक असतात सर्वजण ऐकण्यासाठी की या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ दी सिरीज कोण ठरलाय. मात्र आम्हाला उत्तर तुमच्याकडून हवं आहे. आपण बघू शकता गेले 3 दिवस स्पर्धा बघितल्या, आम्ही सुद्धा त्याचं कॅल्क्युलेशन केलंय. 3 स्कोरर बसवले होते, मात्र सर्व अपडेट घेतलाय. त्याच्यानंतर मंडळाने ठरवलंय की एखादा खेळाडू निवडायचा ज्याने सर्वांची मनं जिंकल्यात. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने ज्याने धावा काढल्यात, म्हणजे एकट्याच्या धावा होत्या या स्पर्धेमध्ये. आपण बघू शकता. आम्ही विचारतो आपल्याला कोण असणार आहे, कोण नाही रे, नाही त्याचं उत्तर मिळणार आहे. कोण असेल, मेघश्याम असेल की कोणी असेल, आपण सांगू शकता. कदाचित बारक्या सुद्धा असू शकेल. मात्र हास्य विनोद आहे, कारण बारक्याने सुद्धा सर्वांची मनं जिंकल्यात. मात्र या स्पर्धेमध्ये ज्याने 223 धावा पटकावल्यात, जोरदार टाळ्या होत्या. मौर्य बॉईज संघाचा मुकेश गायकर. तर मी आदरणीय रवींद्र भोईरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या फलंदाजाला सन्मानित करायचं आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली संघाला तेव्हा तेव्हा चांगली फलंदाजी केली आहे. मॅच विनर ठरलाय, बऱ्याच वेळा सामने जिंकून दिल्यात या मुकेश गायकर याने. अत्यंत विस्फोटकपणे फलंदाजी केली आहे, मात्र त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये बाद झाला होता. त्याच्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य आणि दिव्य असं चषक आपल्या मंचासमोर. तर जो विजेता संघ ठरलाय, विजेता संघ ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे स्पर्धेमध्ये, कारण जर बघितलं तर त्यांना नशिबाची सुद्धा साथ लाभली होती. शिवम ब्लास्टर रायते संघ, शिवम ब्लास्टर रायते संघ, संघमालक आणि कर्णधार आपण याच आहे. कर्णधार या आपण सागर सुरोशी, या पण प्रथम क्रमांकाचं या स्पर्धेतील पहिलं वर्ष होतं आणि पहिलं जोरदार टाळ्या होत्या जरा. नक्कीच खाली घेऊ शकता. आम्ही आपला उत्सव गेले 3 दिवस पाहत होतोय, कारण ज्या ठिकाणी बॅनर सुद्धा बनवून आणलाय, बघू शकता आपण. बॅनर पकडायचा आहे थोडा. नक्कीच देवीदास सेठ आणि कर्णधार आपण या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलाय. मात्र ज्या आपण 3 दिवस पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आपण हजेरी लावत होता संघ, मात्र पहिला सामना आपण ज्या ठिकाणी जिंकला होता, भाऊ आपल्याला वाटलं होतं का आपण हा शेवटचा सामना सुद्धा जिंकाल? निश्चितच माझ्या सर्व खेळाडूंनी मला तो विश्वास पहिल्याच सामन्यात दिला होता आणि आम्ही आज विजयाच्या शिखरावरती पोहोचलोय.
हा जो विजय आहे तो शिवम ब्लास्टरचा प्रत्येक सहकार्याचा आणि प्रत्येक खेळाडूचा आहे. मुळात क्रिकेट आणि आमचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. आमच्या मार्गदर्शकांनी निघतच सांगितलं की क्रिकेटचा आमचा फार संबंध नाहीये. क्रिकेटचे बॅट आणि बॉल मला दोन्ही पण माहित नाही अजूनपर्यंत. पण आज मला माझ्या सहकार्यांनी जो विजय मिळवून दिला तो खूप मोठा विजय आहे. तो शब्द त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. एवढेच सांगेल. नक्कीच म्हणजे आपण जो विश्वास टाकला होता त्यांच्यावरती त्यांनी विश्वासाला पात्रता दाखवली आहे. खरोखर अप्रतिम आपण काम केलं या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर सागर ज्याप्रमाणे आपण वक्तव्य सागर की आम्ही कमी धावसंख्येमध्ये रोखल्यानंतर आपली गोलंदाजी असेल, काय म्हणणं असणार आहे आपलं? नक्कीच मी म्हणालो होतो अगोदरच, कारण की माझ्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि ते सिनियर आहेत, म्हणजे खूप जुने आहेत. रवींद्र आणि कपिल शेलके यांनी चांगली गोलंदाजी केली. आणि एक मला म्हणायचे, माझा एक पंकज डोले तो एकही सामना खेळला नाही दुखापत झाल्यामुळे. त्याला तो सरावाच्या सामन्यात सुद्धा दुखापत झाला आणि तो 6च्या 6 सामने इथे 12वा म्हणून खेळाडू राहिला आणि त्याने एकही सामन्यात नाराजी व्यक्त केली नाही असे का मी खेळतो म्हणून, कारण की तो फलंदाज आहे. धन्यवाद. नक्कीच अतिशय चांगलं वक्तव्य होतं. या ठिकाणी ही स्पर्धा अशी संपला आम्ही जाहीर करतोय. मात्र आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्यासाठी बोलवलं त्यांचा आम्ही सतत आभार मानतोय. आणि जर चुकून कोणी राहिला असेल तर क्षमा असावी, कारण पहिलं वर्ष होतं. आपण समजावून घ्या, पहिल्या वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. सर्वांचं सतत आभार मानतोय आणि या ठिकाणी ही स्पर्धा संपली असं जाहीर